यानंतर अधिवेशनातील बातम्यांकडे वळूया। पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये चर्चेसाठी संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसतात, यावरून विरोधक आक्रमक झाले। भास्कर जाधवांनी यावरून प्रश्न उपस्थित केला, त्यावर अतुल भातखळकरांनी प्रत्युत्तर दिलं। त्यावरून आदित्य ठाकरेंनी राम मंदिर चोरीचा मुद्दा उपस्थित करत सवाल उपस्थित केला। यावेळी सभागृहामध्ये गदारोळ झाला। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे। दोन कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत। ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत, मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत। अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये। क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या। राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे। अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब चालू करा आपण। अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना जरा राम मंदिर लुटताय, चोर कुठले लुटताय ना, मला सांगू नये। जाधव साहेब आपण चालू करा। भातखळकर साहेब खाली बसा। भातखळकर साहेब बसा खाली तुम्ही, खाली बसा, खाली बसा। मला सांगू नये। चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे। चला चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं, लय उन्माट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ठीक आहे। भातखळकर साहेब आपण बसा। जाधव साहेब आपण चालू करा। तुम्ही तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा। अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला। अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे तुम्ही। चंदा चोरा ठीक आहे, बसून घ्या।